एकच चांगली टाकायची, एकच विकेटला जायचं होतं. रॅपिड टाकला तो बरोबर पाहिजे सगळे स्लो टाकले एक रॅपिड मारायला गेलो पण पाहिजे त्याच्यात पडला तो हा तो कसा होता या ग्राउंडचा काय माहिती स्लोवर टाकले बरोबर त्याने पाहिजे बोलवर ते बसून खेळणार बरोबर आणि बाकीचे बॉलर काय म्हणून नुसते येऊन टाकत होते, त्याच्यात व्हेरिएशन नव्हतं ना सर. मॅच मात्र स्टार्ट होते आणि मॅच कडे आपण जातो. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू विकेट. ओ युटी पहिल्या चेंडूवर बिग बॉल. पाहायला मिळतोय प्रशांत आणि आता नवीन फलंदाज राहुल, तर गोलंदाजी मार्कवर प्रमोद कदम अर्थात जॅक. याही पुन्हा एकदा रिव्हर्स, पुन्हा एकदा संधी आहे आणि संधी सुटली. बॅक टू बॅक विकेटची संधी होती. पुन्हा एकदा पहा रिप्ले मध्ये संधी, परंतु संधीचं सोनं करता आला नाही आणि हा झेल सुटलाय. जॅक काय बॉलिंग केलंय. खरं तर टेक्निकल पर्सन आहे, त्यांना माहित आहे कुठली वायर कुठे जोडावी हे त्याला प्रथम माहित आहे. त्यामुळे कुठला टप्पा आणि कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी हे जॅकना माहित आहे. परंतु इकडे खराब क्षेत्ररक्षण. इकडे मात्र धावसंख्या स्थिरावलेली 1 वर. चेंडू झालाय 2. आपण पाहतात सांगली जिल्हा मित्र मंडळ अर्थात छत्रपती संभाजी चषक 2025 सीझन 9 मधील हा दिवस क्रमांक पहिला. पुन्हा एकदा जॅक, प्रमोद कदम, पीके, तर समोर मात्र नवीन फलंदाज राहुल. नाम तो सुना होगा. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. जॅक ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात कौतुक करावं लागणार आहे जॅकचं. आतापर्यंत चेंडू टाकलाय त्यांनी 3 आणि धाव संख्या फक्त फलकावर 1. काय स्पेल हाताळत आहेत. पॉवर प्ले ऑन आहे. लोअर फुल टॉस होता, चेंडू हातात जाईल असं वाटतंय, सोडला. या ओव्हर मधला हा तिसरा विकेट असू शकला असता. 2 ड्रॉप. जॅक करेल तर काय करेल. पीके 28 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पेस ऑफ होता, चेंडू मधला पेस ऑफ केला होता. क्षेत्ररक्षक तिकडे ऑलरेडी तैनात होता, परंतु खराब फिल्डिंग. 4 चेंडू 2 धावा 1 विकेट. इकडे पुन्हा एकदा फुल टॉस. इकडे मात्र क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन्स लँड मध्ये 1 बाउन्स 4. सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय हा छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानात चौकार. करिअर मधले 500 धावा पूर्ण केल्यात. क्रिक हिरोज मध्ये तुमच्या 500 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर मैदानाच्या व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. एक खराब चेंडू सोडा नाही तर जॅकचं हे षटक निर्णायक. पहिल्या षटकात 6 धावा 1 गडी बाद, त्यामध्ये 2 ड्रॉप्स पाहायला मिळाले. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टीम आपण मराठा फायटर्स कडून पाहतोय. मराठा फायटरची स्पेलिंग थोडीशी नंतर करेक्शन करा, तर कारण ते वेगळंच काहीतरी वाटतंय. फिटर्स ते वाटते काहीतरी, ते थोडंसं नंतर करेक्शन्स करा. पहिल्या षटक 6 धावा 1 गडी बाद. अजूनही 6 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकासाठी फक्त 3 मिनिटं घेतली गेलेली आहेत. वेल बॉल
ही चांगली गोलंदाजी आहे. टायमिंग वर ही लक्ष असणार आहे. प्रत्येक संघ खूप चांगला टाइम मेंटेन करतोय. कौतुक करेल मी सर्व संघांचं. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. पहिला चेंडू नो बॉल. पंच सांगतात ओ नो नो आणि इकडे मात्र नो बॉल. पहिला बीमर अंपायरनी त्यांना दिलेली आहे ताकीद. येस, यावेळी चेंडू मात्र बॅटवर नीटचा आला नाही, नाहीतर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी वेगळं. येस पंच अजय सर सांगता इट्स लेग बाय. स्कोर मूव्स ऑन 12. ओ इथे मात्र चेंडू सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. प्रदीप सर घ्या हो कॅच. षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. षटकार. वळबाळिंग सिक्सर. याही मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न शरीराच्या दुरून अपील आउट होत आहे, पण अपील मध्ये दम नाही. डॉट बॉल. महागला ठरतोय विकास. विकासने समोरच्या संघाचा विकास केलाय खरं तर. पहिल्या षटकात 6 धावा होत्या, एक गडी बाद केला होता. धावसंख्येला जॅक यांनी कुठेतरी थोडस रोखलं होतं, परंतु दुसऱ्या षटकात धावसंख्येचा पाऊस पडला. 18 धावा आतापर्यंत. यावेळी डाऊन द ट्रॅक आले. चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 4 चौकार. ऑन बोर्ड. 28. फुल टॉस आहे. फायदा उचललाय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. किती महागडे गेलं. या षटकात 28 धावा मात्र खर्च केल्या. ज्या प्रशांतला राहुलला शांत ठेवलं होतं जॅकनी, ते दुसरं षटक खूप महागडं. 34 धावा फलकावर आहेत. षटक क्रमांक 30 कोणाकडे जाईल? के के चैन, मान्यश्री अविनाशजी काय आहे आणि त्याचबरोबर विकास कदम सर यांच्याकडून आपण पाहतो 51,000चं प्रथम पारितोषिक. विष्णूजी जाधव, विष्णू गोल्ड यांच्याकडून 31,000. त्यानंतर हरिओम ऑर्नामेंट्स प्रतीकजी पाटील यांच्याकडून 11,000. हे आपण जी पारितोषिक बघतोय यांच्याकडून देण्यात आलेले. त्यांचं कौतुक. सांगली जिल्हा मित्र मंडळ, त्यांचे विद्यमान अध्यक्ष सतीशजी जगताप सर असतील, उपाध्यक्ष असतील, सर्वांची नावं हळूहळू आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील. त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे. षटक क्रमांक 30ची सुरुवात. थोड्या वेळासाठी चेंडू हवेत होता, परंतु तेवढा काही जास्त करता आला नाही. गोलंदाजी मार्कवर निखिल बागलला गोलंदाजीवर बोलवलाय. तर प्रशांत ज्या पद्धतीने 8 चेंडू 27 या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा प्रशांत हे वादळ आलं होतं, त्यांनी नेस्तनाभूत केलं मल्हार स्पार्टन्सला.
इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंच सांगता इट्स अ वाईड. स्कोर मूव्ज ऑन 36. पहिल्या षटकात फक्त 6 धावा, जिकडे 2 कॅचेस सुटल्या. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा कॅच इज अ कॉल, परंतु नाही, पीके नाही पोहोचू शकत. पीके जोपर्यंत चेंडू जोपर्यंत पोहोचतील क्षेत्ररक्षक, चौकार, 4 धावा. ओऱ्याने ओढल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, टाइम भरपूर होता, त्यांनी मात्र डीप पॉइंटला खेळायला. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, थ्रो मात्र तेवढा प्रॉमिसिंग नाही. 2 धावा पूर्ण. स्कोर मूव्ज ऑन 42. षटक क्रमांक 3. वेळेकडे लक्ष असणार आहे, आपण वेळेकडे लक्ष देतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कदाचित पीके किंवा जॅकला का पाठीमागे ठेवलाय हाही प्रश्न सध्या विचारला जाणार आहे. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट थर्ड मॅनला, कोणती चुकी नाही. अल्टीपल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव. निखिल बागलने थोडासा कंट्रोल केलाय खरं, परंतु विकेट येणं खूप महत्वाचं आहे. आपण जर मराठा फायटरचा दृष्टीने विचार केला तर खराब चेंडू, कोणताही खेळाडू नाहीये डिफाईन लेगला, चेंडू सीमा पार, चौकार. सामना क्रमांक 3 आपल्या भेटीला आलाय. धावसंख्या फलकावर 46 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. लास्ट बॉल. हे षटकही महागडे जात आहे, कारण या षटकातही जवळजवळ 12 धावा 5 चेंडूत. माफ करा, इकडे षटक 1 बॉल आहे सर. लास्ट बॉल. जॅक थोडेसे लवकर तयार होते गोलंदाजीसाठी. लास्ट बॉल, 46 ऑन बोर्ड. मोठा फटका खेळायचा होता, नीटचा आला नाही. बॅटीवर सिंगल मात्र मिळेल. 47 ऑन बोर्ड. प्रशांत शो सुरू आहे मैदानाच्या आत. 12 चेंडू 13 चेंडू, मला तिकडे आता त्याचं जे काही विश्लेषण आहे त्याकडे असणार आहे. 13 चेंडू 38 वर. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का, याकडे लक्ष आहे. जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक छोटंसं गीत, पुन्हा येऊ मैदानाच्या. प्रश्न महत्वाचा होता, परंतु जॅक षटक क्रमांक 4 मध्ये वैयक्तिक दुसरं षटक. पहिला चेंडू, काय गोलंदाज आहे. आपण नेहमी म्हणतो की तुमच्याकडे असलेलं मिश्रण हे खूप महत्वाचं आहे. 47 ऑन बोर्ड. 47 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत. आपण पाहतात सांगली जिल्हा मित्रमंडळ आयोजित छत्रपती संभाजी चषक पर्व 9. डाऊन द ट्रॅक आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र येतो निर्धाव. काय कमबॅक केलाय, दोन्ही चेंडू निर्धाव. प्रशांतला पूर्णपणे बांधून. वॉट अ बॉलिंग जॅक. काय बॉलिंग. आतापर्यंत 9 चेंडू हाताळले जॅकनी, फक्त 6 धावा दिल्यात, 1 गडी बाद. काय बॉलिंग आहे. जिकडे दुसऱ्या गोलंदाजांवर फटके पडतायत, तिकडे कंजूसवाली गोलंदाजी मात्र जॅक करतायत. असं म्हणतात की माझ्याकडे अनुभवाचा भांडार आहे, आणि मी किती मोठा फलंदाज समोर असला तरी त्याला शांत ठेवू शकतो, हे जॅक सांगतायत.
व्हॉट अ बॉलिंग जॅक, यू ब्युटी. 4 चेंडू. इकडे पहा, इकडे तुम्ही सोनू सर इकडून काहीतरी त्यांना कमेंट पास करतायत. जॅक खूप चांगली गोलंदाजी ते पाहताय सोनू सरांकडे. 10 चेंडू 6 धावा 1 विकेट. पुढचा चेंडू घेऊन तयार जॅक. 5वा चेंडू. ही काय गोलंदाजी, फक्त 5 चेंडूत या षटकात फक्त 1 धाव. व्हॉट अ बॉलिंग. कदाचित तिकडे मला वाटतं इथे तुम्ही जर आमच्या डाव्या बाजूला डकआउट्स पाहिला तर सतीश जगताप सर सांगतायत की मला एखादा असा गोलंदाज हवा होता. लास्ट बॉल. कारण 87 धावा या डिफेंड करता आल्या नाही. या आधीच्या सामन्यात 82 धावा डिफेंड झाल्या होत्या. म्हणजे हायएस्ट स्कोर चेज झालाय. अल्टीपल्टी स्ट्रोक, परंतु काही तेवढा डॅमेज नाही आहे. 2 षटक 8 धावा 1 विकेट. व्हॉट अ बॉलिंग. 4च्या सरासरीने गोलंदाजी केलाय जॅक. खरोखर आपने दिल को जीत लिया. जिकडे समोरच्या संघांबरोबर धावांचा पाऊस पडतोय तिकडे जॅकने मात्र आपल्या स्पेलमध्ये 2 षटक 8 धावा 1 विकेट. टोटल स्कोर 49. म्हणजे मागच्या 2 षटकात 41 धावा आल्यात आणि जॅकने फक्त 2 षटकात 8 धावा दिलेत. काय गोलंदाजी. आता षटक क्रमांक पुढचं म्हणजेच 5वं. दाजी माने गोलंदाजी मार्कवर. पहिले दाजी माने, त्यांच्या समोर राहुल. राहुलचा विचार केला. 6 चेंडू 7 धावा. प्रशांत 18 चेंडू 39 धावा. शिला व्हिडिओजवर याचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. चला 14 मिनिटं आहेत तुमच्याकडे. पहिला चेंडू. फलंदाजाला काही समजत नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. जॅक वॉटर एफर्ट. एफर्ट खूप चांगले होते. पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये पाहूया. रिप्ले मध्ये डीजे एक मिनिट. डीजे एक मिनिट. एफर्ट बघा. चेंडू आला त्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू आल्यानंतर जॅक ओ एक हाताने. व्हॉट अ फिल्डिंग. खरोखरचा प्रयत्न खूप चांगले होते. अप्रतिम. ओ काय गोलंदाजी. दाजी माने. मानो या ना माने, ते मात्र खूप चांगली गोलंदाजी करतायत दाजी माने. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला 55 ऑन बोर्ड. या षटकात आतापर्यंत 4 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा खराब. यावी खराब चेंडू. पाय पकडण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. कणकणाती चौकार. कोण 60. यावी चांगला फटका आहे. तिकडे मात्र पुन्हा एकदा जॅक नाही. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा.
तर ज्या पद्धतीने खेळण्याचा होता प्रयत्न, चेंडू मात्र कव्हर मध्ये जात आहे, तिथून मात्र फिल्डिंग केली जाईल. एक धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 64-64. 64 वर 1. यावेळी मात्र राहुल आपला क्लास दाखवत आहे, चेंडू सीमा पार येतोय, हा षटकार. पुन्हा एकदा राहुल, व्हॉट अ पॅडिंग, षटकार बॅक टू बॅक, दूसरा. ऑन 76. 76. ज्या गोलंदाजी करत होते तेव्हा धावा येत नव्हत्या, परंतु बाकीच्या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडलेत फलंदाज. डायरेक्ट हिट, विकेट. लहानपणी लगोरी जास्त खेळलेत गोलंदाज. विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र सिंगल्स. धावसंख्या 77. 6व्या षटकातील लास्ट बॉल. यावेळी चेंडू सोडलाय, पंच सांगतात मोहसिन सर इज अ वाईट. स्कोर मूव्स ऑन 78. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 79. अजूनही 1 षटकांचा खेळ बाकी. चला थोडस डीजे कडे जाऊया, पुन्हा मैदानाच्या आत लगेच. बॉलिंग, चेंडू खराब होता खरा, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी केल्या, इकडे मात्र पंच सांगतायत रन आउट. प्रशांत. सांगली जिल्हा मित्रमंडळाचे सचिव सचिनजी बागल सर गोलंदाजी मार्कवर आहेत. त्यांच्यावर मात्र आता आक्रमण केलं जात आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर खनखनाती षटकार, सिक्सर.
स्कोर मूव्स ऑन 85 85. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला ना तर मला वाटतं आतापर्यंत हा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसात प्रत्येक मॅच मध्ये 80+ स्कोर होतोय. म्हणजे फलंदाजाचा बोलबाला राहिलाय. बागल सर वॉड बॉलिंग याही मात्र पुन्हा एकदा चेंडूच्या टप्प्यात थोडासा बदल बॅक ऑफ द लेंथ चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुढात दिला नाहीये. चांगला फटका आहे परंतु इंटू द गॅप जाईल का? क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहे. खराब क्षेत्ररक्षण. चौकार 4. इकडे मात्र एक धाव. 90 ऑन बोर्ड. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर. पहिल्या मॅच मध्ये 82, दुसऱ्या मॅच मध्ये 86, आता 90. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. किती स्कोर होणार? मोठा फटका. सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सर कॅमेरामॅन कडे. पुन्हा एकदा कॅच. पुन्हा एका कामेश मोरे यांना एखाद्या टीम मध्ये घ्यायला काही हरकत नाही. एक हातात झेल पकडतायत आणि 96 ऑन बोर्ड अँड 97 इज टार्गेट. चला 97 धावांच्या आव्हानाचा पाठलाग आहे. सर पुढच्या मॅच कडे जाणारा टॉस. पुढच्या मॅचचा टॉस जळगाव संघ मराठा पुणे. मराठा टायगर्स पुणे. चला दोन्ही संघांना टॉस साठी विनंती करेल. तर या 7 षटकं संपलेले आहेत आणि मी सर्व संघाचं कौतुक करेल कारण प्रत्येक संघ 30 मिनिटाच्या आत 7 षटकं टाकतोय. म्हणजे 6 षटकासाठी 30 मिनिटं आपण दिली होती परंतु प्रत्येक संघ टाइमामध्ये खूप चांगला आहे. आणि आमचे दोन्ही पंचांचंही कौतुक करेल. मोहसिन सर असतील, अजय सर असतील, त्यांचंही कौतुक करेल कारण खूप चांगल्या पद्धतीने ते प्रत्येक मॅचला पुढे घेऊन जात आहेत. ही तिसरी मॅच चालू आहे. आमच्या मुंबईमध्ये मला वाटतं दोन्ही मॅच झाल्या नसत्या असं आम्हाला कधीच वाटतंय कारण आम्ही टाइम बाबतीत थोडेसे पंक्च्युअल नसतो. परंतु इकडे ज्या पद्धतीने पंच लक्ष ठेवून आहेत प्रत्येक मॅचवर त्यांचंही कौतुक करेल. मॅच नंबर 3 सुरू आहे आणि सेकंड इनिंगमध्ये आपण करूया एक हलकासा बदल. अलंकार सर आपल्याबरोबर जोडले जातील पुढच्या या इनिंगमध्ये. मी मात्र चिराग मेरे घेतो एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. मराठा संघ इकडे उपस्थित आहे. मी विनंती करेल चला जळगाव संघ या टॉस साठी या. जास्त वेळ घेऊ नका कारण टॉस साठी तुमची वाट पाहिली जात आहे. मॅच चालू व्हायच्या आधी टॉस होणं हे खूप गरजेचं आहे. प्लीज या लवकर.
सांगली जिल्हा क्रिकेट मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आता मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. अन्वी 11 पुणे टीम प्रथमतः खेळत असताना 96 धावा त्यांनी बनवल्या आणि 97 धाव्यांचं टार्गेट मराठा फायटर छत्रपती संभाजीनगर टीम समोर आपण पाहतोय ठेवलेलं आहे. एका बाजूला युवा खेळाडूंचा भरणा पुणे टीमकडे आहे, तर एका बाजूला अनुभवी खेळाडूंचा भरणा तुम्हाला बॅटिंग टीम मध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही टीम मजबूत आहेत, तगडे आहेत, त्यामुळं ही मॅच देखील पाहायला मजा येईल. पहिले 2 सामने देखील रंगले. हे बाब पहिला बॉल पडल्याबरोबर ते टायमर चालू होणार आहे. फिल्डिंग टीम अन्वी 11 पुणे तुम्हाला देखील 7 षटकं 30 मिनिटाच्या आत टाकायचे आहेत, अन्यथा जी पॅनल्टी ऑर्गनायझर कमिटी देईल ते तुम्हाला स्वीकारावीच लागेल, याची सर्वांनी नोंद घ्या. पहिला बॉल पडला का 7 षटकं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत टायमर थांबत नाही, याची सगळ्यांनी लक्षात घ्या. जो काही टेक्निकल टाइम आउट आहे, जर एखादी इंजुरी आली किंवा ड्रिंकसाठी जर पंचांनी एखाद्या खेळाडूसाठी जर विचारणा केली तर तितक्या वेळासाठी टायमर थांबेल, याची सर्वांनी नोंद घ्या. परंतु इतर वेळेस टायमर थांबणार नाही, कारण की तुम्ही लेट आलात, लांबून आलात, त्यामुळे ही सूचना तुमच्यासाठी असेल. चला स्पीड अप करा ताबडतोब. जळगाव टीम चला मित्रांनो ताबडतोब. कॅप्टन टॉस करायचा आपल्याला विनंती आहे. विना विलंब तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचंय. संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव कॅप्टन चला पटकन. धनाजी शेठ बाबर अण्णांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय, जे आमच्या सांगली जिल्हा क्रिकेट मित्रमंडळाचे सल्लागार आहेत. मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करू. लेट्स प्ले. छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 चा थरार मित्रांनो पाठलाग सुरू होतोय 97 धावेंचा. लेट्स प्ले. पहिलाच बॉल विकेटचा प्रयत्न फाईन लेगच्या डोक्यावर उडवलाय. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या पाठीमागे. एक धाव आली. दुसऱ्याचा प्रयत्न. ओ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्वागत नाही करेगा हमारा. स्वागत केले चौकारानं. 4 रन चौकार. वरती खेळलेला चौकार तुम्ही पाहिलाय. स्लोवर 1 आणि चकवा दिलाय. दांडी दांडी गुल. परतावा लागेल मोठी शिकार. निखिल बागल बॅक टू द पवेलियन. नीरज देवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वेग 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 भन्नाट वेग. पुन्हा एक्सप्रेसचा वेग तुम्ही पाहताय. अभिजितचा वेग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. डॉट बॉल येतोय. नीरज देवकर चेंडूकडे पाहतच राहिले. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉलवरती निखिल बागलला चांगला चौकार खेळला. दुसऱ्या बॉलवरती अभिजित पुन्हा एक्सप्रेसनं उत्तर दिलं विकेटच्या रूपानं. पुन्हा स्लोवर 1. फिंगर रोल केले जात आहेत. हलकासा असं वाटलं होतं चेंडू स्लोवर 1 टाकून वळवण्याचा प्रयत्न आहे की काय, परंतु तिथं स्लोवर 1 चेंडू बॅटर समजू शकले नाहीयेत. एखादा चेंडू वेगाचा येतो, एक चेंडू स्लोवर 1 टाकतात. हे त्यांचं माइंडचं क्रिकेट आहे. अभिजित यांचं. त्यांना साथ देण्यासाठी रूपचंद मुर्मू यांना आपण एका बाजूला पाहतोय. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला बॉल खेळलेत गॅपमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकदा वाली. ओ दुसरीचा प्रयत्न नकार येतोय. रूपचंद यांचा हा बॅड कॉल होता, म्हणेल चुकीचा कॉल होता, परंतु नकार आलाय वेळेच्या मी म्हणेल मोक्याच्या क्षणी, कारण की रनआउट होत होता. राहिले असते कदाचित. 5 धावा धावपलिकावरती आहे.
एकेरी दुहेरी डावींना जास्त महत्व देऊन चालणार नाही. मोठे फटकेच खेळायचे मी म्हणेल. अभिजित तयार. यावेळेला फटका फसलाय. टायमिंग जुळला नाही. चेंडू हवेत. टेकन व्हेरी गुड कॅच आणि रूपचंद मुर्मू देखील बॅक टू द पवेलियन. साठी संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव कोणी प्रतिनिधी आला असेल तर या ठिकाणी संपर्क करा ताबडतोब, कारण की बोट टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. ते पेनल्टी मागतायत, त्यामुळे ताबडतोब या. भारत टायगर्स पुणे टीम या ठिकाणी वेळेत उपस्थित झाला. तुम्ही देखील लांबून आला. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आमच्या सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळाच्या वतीनं, सर्व कोर कमिटीच्या वतीनं तुमचंही मनापासून स्वागत. ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी पाहिजे प्रमोद आता कोणता पत्ता वापरेल, विश्वास कुणाकडे दाखवेल, तर ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी मनोज बोंडे. ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी मनोज आलेत. युवा गोलंदाज आहेत मनोज देखील आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी 5 धावांवरती 2 फलंदाजी आधी आपण बाद पाहिलेत. संघर्ष क्रिकेट क्लब टीम आलेले आहेत. अण्णा चला तुमच्या शुभास्ते टॉस होतोय. यानंतर देखील एक ताकदवर संघांमधली मॅच मराठा टायगर्स पुणे आणि त्यांच्या विरोधात संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव, अशा 2 नामवंत टीम तुम्हाला आपल्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. वा सुंदर बॉल मनोजचा देखील ब्लॉकहोल चेंडू होता, समजू शकले नाहीयेत बॅटर, थांबवलं जातंय. धनाजी शेठ बाबर अण्णा यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. लाईव्ह टॉस तुम्ही पाहता ऑन स्क्रीन लाईव्हच्या माध्यमातून. यावेळेस बिग हिट केलाय आणि तुम्ही पाहताय बाबूने मारलाय. षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावसंख्या, चौकार आहे 4. ओके. जळगाव टीम संघर्ष क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकला आणि काय निर्णय सर? निर्णय कॅप्टन लक्षात घ्या, तुम्हाला निर्णय जागेवर सांगणं बंधनकारक आहे, कारण की कॅप्टनकडे हे सर्व गोष्टी बारक्यात जे काही आंतरराष्ट्रीय रूल असतात त्यानुसार तुम्हाला सर्व फॉलोअप घेणे गरजेचं आहे. इथून पुढे देखील ह्यामध्ये बॉल असेल, इथं देखील चांगला स्ट्रोक, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू मित्रांनो. आल्या आल्या बाबूचा तडाखा तुम्ही पाहताय. बाबूने खेळलेत 2 चौकार. वा बाबू वा, चांगली बॅटिंग बाबूकडनं तुम्ही पाहताय. 15 धावा धावफलकावरती आहेत. मनोज वरती तुटून पडलाय बाबू. यावेळेस इथं देखील विकेट बाबूच्या बॅट मधून आलाय. सांगलीचा बिग तडका, षटकार शरण. अन्वी 11 टीमनं अभ्यास केला होता. नीरज देवकर, रूपचंद मुर्मू यांच्या बॅटिंगचा. पेपर कुणाचा अवघड आलाय? बाबूचा पेपर अवघड आलाय. आणि काय फटके खेळलेत मनोजवरती बाबूनं. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. 30 चेंडू मॅच आली 76 वरती. चांगली बॅटिंग बाबूकडनं तुम्ही पाहताय. मी आधी देखील म्हणलो होतो क्रिकेटमध्ये कोणालाच कमी समजायचं नसेल. कोणत्या खेळाडूची बॉडी लँग्वेज सांगत नाही. ज्यानंतर तो मैदानावरती उतरतो आणि फटके खेळतो ना, तिथून त्या खेळाडूचा क्लास आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि बाबू आल्याला इतका शांत वाटत होता, परंतु ज्यावेळेला त्याने फटके खेळलेत त्याला देखील प्रभावित केलंय.
सोनू बाप्पू यांच्याकडनं बाबूसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज, जे सुंदर फटके त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये खेळले त्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज सोनू बाप्पू यांच्याकडनं असणार आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक अक्षय धावतोय चेंडूच्या पाठमोरा, तिथं ओ व्हेरी गुड स्टॉप, व्हेरी गुड स्टॉप, चेंडू थांबवलाय तिथं देखील आपण पाहतोय. एक धाव आली, साज बाज और ये ताज, 3 धावा पण पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एक धाव शॉर्ट म्हणजे एक धाव कमी होणार आहे, इथं 2च धावा मिळणार आहेत. म्हणजे एका बाजूला आता बॅटर देखील चुका करतायत. 3 धावा असं वाटलं तर पळून पूर्ण होतील, परंतु इथं 2च धावा असणार. एक धाव शॉर्ट आहे. 29 चेंडू 74 वरती मॅच. ओव्हर नंबर 3 साठी सचिन गडगे यांना आपण पाहतोय. सचिन घाडगे आलेत ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी. वेगवान गोलंदाजांचा मोठा भरणा आहे पुणे टीमकडे. अन्वी 11 संघ लांबून आलेत आणि चांगली टीम, तगडी टीम त्यांनी देखील बनवली आहे. सर्व आपले सोनार बांधव आहेत जे आपण पाहतो वेळात वेळ काढून दरवर्षी या क्रिकेटच्या स्पर्धेला हजेरी लावत असतात. आणि याही वर्षी सांगली जिल्हा क्रिकेट मंडळाचे जे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा नामोल्लेख आपण यादी केला, त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. एक चांगलं आणि काटा नियोजन याही वर्षी त्यांच्या माध्यमातून आहे. धावफलकाकडे आपण जाणार आहोत. स्कोर कार्ड थोडंसं शांत झाले. बाबूला जे काही करायचे म्हणेल, बाबूला देखील आता किल्ला लढवावा लागेल. एका बाजूला नीरज देवकरला साथ द्यावी लागेल. नीरज अजून थोडासा इनफॉर्म नाहीये, मी म्हणेल जसं म्हणावं लागेल तसा. हो, यावेळेस देखील चांगला बॉल. सचिनचा वेग चांगला आहे, रनअप कमी आहे, परंतु ज्या वेगाने तो बॉल टाकतोय ना तो वेग चांगला आहे. एक बॉल अजूनही शेष. लोअर फुल टॉस टॅप केला या बॉलला. क्षेत्ररक्षक पुन्हा दूरवर नाही. डीप विकेटचा खेळाडू चेंडूवरती येतोय. एक सिंगल आली. षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कंप्लीट होतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला मित्रांनो. धावफलकावरती 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे बॉल शिल्लक राहिलेत 24 चेंडू 72 धाव्यांची गरज आहे. संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव टीम टॉस जिंकलेत. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे संदीप अँड टीमनं. आणि बॅटिंगसाठी मराठा टायगर्स पुणे टीम, तुम्ही बॅटिंगसाठी यानंतर सज्ज राहायचंय. 24 चेंडू 72 वरती मॅच. अजूनही मॅच बदलू शकते, कारण की या दिवशी मॅचेस अशाच झाल्यात. या मैदानावरती 87 धावा देखील चेस झाल्यात. आता इथं पाटलाग जवळजवळ 97च आहे, परंतु या धावा चेस होणार का प्रश्नचिन्ह आहे. फुल टॉस गॅप मध्ये खेळायसाठी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय घेतली जाते. सिंगलने काम चालणार नाहीये. नाही चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा मैदान के अंदर चौका और छक्का, कारण की लक्ष्य मोठं आहे. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि गॅप मध्ये बॉल. आज बाबूचं नशीब आहे मी म्हणेल. जिथं बाबूच्या बॅटला बॉल लागतोय तिथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावेसाठी चौकार. यावेळेस 6 बॉल देखील तुम्ही पाहताय. बाबूची कमाल धमाल. षटकार शरण. त्यांच्या आरपार हो, कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. असेल का आज बाबू विजयाचा षटकार, कारण की ज्या कॉन्फिडन्सने तो बॅटिंग करतोय ना, अन्वी 11चा तो आज तोंडचा घास ओढून नेणार का. सोनू बापू यांच्याकडनं या फटक्यांसाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज. 36 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षय पवार यांच्याकडनं देखील 501 रुपयाचं प्राइज, म्हणजे आतापर्यंत बाबूची 900 रुपयाची कमाई झाली आहे. सोनू यांच्याकडनं 200 रुपये, त्याचप्रमाणे अक्षय पवार यांच्याकडनं 500 आणि यादी देखील सोनू यांच्याकडनं 200, म्हणजे असे 900 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेला आहे. यावेळेस 6 बॉल देखील आपण पाहतोय. चांगला चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ओव्हर नंबर 4 चालू असताना 36 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. 36 रन्स.
ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकाचं चालू असताना यावेळेस हा बॉल देखील तुम्ही पाहताय लोवर फुल टॉस. लिडिंग एज घेतोय हलक्या त्यानं बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय सचिन यांच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं. सिंगल आपण पाहतो घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. धावपलकावरती 37 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक बॉल शेष आहे या ओव्हरचा, कारण की नीरज देवकर 9 चेंडू खेळलाय, 6 बनवल्यात. 12 चेंडूमध्ये 26 बाबूच्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो आडवा बॅटनं फटका खेळायचा आहे. नकार येतोय. नीरजच्या बॅटवरती आज बॉल येत नाहीये एका बाजूनं. षटक संपलं. 4 ओव्हरचा खेळ संपला जातोय. 37 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 18 बॉल आणि 60 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 60 वरती मॅच. बाबू आमचा मंडळाचा धडाडीचा प्लेयर आहे. हुकमेक आहे मराठा टायगर संघाचा. आणि पुणे येथून मराठा टायगर संघाचे सांगली जिल्हा मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे सरचे हार्दिक स्वागत. मराठा टायगर संघाचे सर्वा तानाजी शेठ यांचंही येथे सरचे स्वागत. बाबू पटकावलेला चेंडे सीमारेषे बाहेर. बाबू फॉर्म मध्ये आहेत. फुल फॉर्म खेळाडू मराठा टायगर संघाचे खेळाडू आहेत बाबू. पटकावण्याच्या प्रयत्नात बाबू झालेले आहेत झेलबाद. बाबू तुमच्यावरती बक्षिसांचा वर्षाव झालेला आहे. अतिउत्तम बॅटिंग केलेली आहे तुम्ही. बाबू माने नाव लक्षात ठेवा. धडाकेबाज फिल्डर. युट्यूबला बघणाऱ्यांनी पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. विकास यांना टाकतील ते बॉलर. पटकावलेला चेंडू एका धावेसाठी प्रयत्न. एक धाव घेण्यात यशस्वी आणि स्ट्राईक वरती असतील संघाचे कॅप्टन जॅक कदम. बघूया संघासाठी काय करतात. काही निर्धाव चेंडू. जॅक कदम कॅप्टन आहेत. हार मानणार नाहीत. बघूया लांबे लांबे बघायचे त्यांचे. स्लोअर बॉल परत एकदा यशस्वी. सांगली जिल्हा मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित संभाजी महाराज चषक पर्व 9. सर्व बाहेरून आलेल्या खेळाडूंचे प्रेक्षकांचे सरचे हार्दिक स्वागत करत आहे. आणि आजपर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. अन्वी 11 पुणे उत्कृष्ट असा प्रथम क्रमांकाचा दावेदारी असणारा संघ विरुद्ध मराठा टायगर छत्रपती संभाजीनगर. विकास खेळतील. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा.
आणि अक्षय पवार बक्षीस आणून द्यायचंय 500 इथं उधार घ्या कसं बी घ्या पण द्या इथं पुकारलंय तुमच्या नावानं. परत एकदा निर्धाव चेंडू विकास चांगले बॅट्समन आहेत. बघूया संघासाठी काय करतात. टाकलेला चेंडू फटकावलेला चेंडू आणि इथे झेल सुटलेला आहे त्यांचा. डाय मारली असती पण नको लय माते आहे तिथं. जॅक कदम फटकावलेला चेंडू उंचाचा हवेत चेंडू आणि कप्तान जॅक कदम झेलबाद झालेले आहेत. वाजवला वाजतो. अतुल बंद आणि आता आलेले आहेत अमित. अमितने फटकावलेला पहिला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी. विक्रम टाकतील ते विकास यांना. फटकावलेला उंच उंच असा चेंडू पहिला षटकार या इनिंगचा विकास यांच्याकडून. सॉरी बाबू यांनी पण लंबे लंबे मारले होते त्यांचे बॉल. मल्हारचे खेळाडू नाना प्रदीप नाना शिंदे डस्टर संघाचे डस्टर बैलाचे मालक विकेटच्या पाठीमागे आहेत. 5 स्टार फिल्डर आहेत त्यांची जागा मागे नाही समोर आहे. 5 स्टार फिल्डर. स्कोर 6 चेंडू मध्ये 45 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 45 धावा. युवराज सिंगला बोलवलं तरी होत नाहीत. एका 2-3 बॉल नो बॉल टाकले तर होतील कदाचित पण युवराज सिंग काही इथे येणार नाही. बघूया आता अमित काय करतील संघासाठी. आडवं पडून खेळा आपण खेळा सुट्टी द्यायची नाही हार मानायची नाही. पहिला चेंडू फटकावलेला चेंडू सीमा रेषे बाहेर प्रयत्न करणं सोडायचे नाही.